हॅलो. तर आज आम्ही चाललो आहोत कणकवली खुर्द या ठिकाणी. तर मुंबईतून जातो आहे, त्यामुळे सामानाची तयारी चालली आहे, बांधाबांध चालली आहे सामानाची. शिमग्यासाठी गावी चाललो. तिकीट भेटत नव्हती. एक स्पेशल ट्रेन भेटली, सावंतवाडी स्पेशल. रात्रीची ट्रेन आहे, त्यासाठी निघालो आहे. सामानाची बांधाबांध निघालो आहे, पण आमची आर नाही ती मागे लागली आहे. नाही मी पण येणार, मी पण येणार, नाही सोडायलाच तयार नाही ती. पण ते कसं तरी निघालो तिथून, ऐकायला तयार नाही, लागली रडायला की नाही मला यायचंच आहे. फटाफट निघालो, पण ती काय लागली रडायला ती बघा. आलो बघायला परत तिला, मला पण घेऊन चला सांगते. घरातून निघालो, तर निघालो आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स LTT. इथून आमची ट्रेन आहे, इथून थेट कणकवली. स्टेशन तसं बरं आहे, पहिल्यांदाच आलो इथे मी लोकमान्य टिळक टर्मिनल्सकडे. नाहीतर आम्ही नेहमी दादरवरून ट्रेन पकडतो. हे पण ठीक आहे. आता रेल्वे बघूया कुठे भेटते ती. 5 नंबरला काहीतरी लागली आहे ती गाडी. ट्रेन तर भेटली, एक तास आधी आलो आहे ना, त्यामुळे ट्रेन लागलेलीच होती. बरं झालं, सामान वगैरे ठेवून घेतलं आहे आम्ही. एक तास आधी आल्यामुळे मला वाटतं आम्हीच आलो आहे. काही पॅसेंजर आहेत मध्ये मध्ये, अजून काय आले लोक आली नाहीत, हळूहळू येतील. स्टेशनचं बाहेरचं वातावरण पण छान आहे. कृपया लक्ष द्यावे. गाडी क्रमांक 1802 स्टेशनला पहिल्यांदा जातो. शालिमार एक्सप्रेस वया नागपूर या गाडीची निर्धारित वेळ 10 वाजून आहे. क्रमांक आता 1 तास थांबावं लागणार. माणसं आली ठरवली, आता पकडली की गाडी असते का. ट्रेनमध्ये गर्दी नाही आहे, ट्रेन तशी खालीच आहे. बघू पुढे ठाण्याला ट्रेन कदाचित भरेल. तर सध्या तरी माणसं ट्रेनला सुरू नाही झाली. निघालो आता टर्मिनल्स या गावाकडे. छान वाटतं. माझी गाडी असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. तर रात्री थंडी नाही लागली पाहिजे. रात्र होते तशी थंडी हळूहळू वाढते, थंडी लागते. चादरीवर काय आणली नाही त्यामुळे जरा थंडीचा त्रास होणार आहे. गाडी माणसं अजून काय आली नाही. पोचलो, गाडी 2 तास लेट होती. आलो बाबा, त्याचं रात्री 10ला बसलेलो ते आता 10:30ला पोचलो. स्टेशनला बरं आल्यावर बरं वाटतं. ऊन लागलं, रात्रभर थंडी होती, छान जरा ऊन भेटलं तर बरं वाटतं. बसून गेलो. म्हणलं कणकवली स्टेशन चांगलंच असं बघून बघूया जरा आपण. त्यामुळे आम्ही जरा फोटो सेशन करायला लागलो. ती बहुतेक माणसं फोटो सेशन कणकवली. आता इथून आम्हाला जायचं आहे फोंड्यावरून मग हलकुळ. त्याआधी म्हटलं जरा फिरूया स्टेशनला, फोटो वगैरे काढूया. छान बनवलं आहे पोलीस स्टेशन. स्वागत. हात काढलास.
रिक्षा पकडली फिरून झालं तर रिक्षा पकडली आणि इथं आलो. टमटम घेतली आणि फोंड्याला उतरलो आहे आम्ही. परत फिरून झाला तर मला जरा फोंडा फिरूया. फोंडा बस स्टॉपकडे आलो आता आम्ही. अजून काय रिक्षा चालू नाही झाल्या आहेत, दुकानं पण बंदच आहेत. छान म्हटलं जरा फिरूया चालू होती तोपर्यंत. हे पहा हनुमान हॉटेल या हॉटेलमध्ये आहे ना पप्पा. सकाळचं वातावरण छान वाटतं, फिरायला वगैरे चांगलं वाटतं. नंतर खूप गर्दी होती, गाड्यांची गर्दी, रहदारी वाढते. ह्या टायमाला जरा बरं आहे फिरायला. बाजार हळूहळू खोलतोय. रिक्षा भेटली की तिथे आम्ही मग हरकुळला निघू. ते आधी म्हटलं भेटेपर्यंत फिरूया, वाटेत भेटेल तशी पकडून जाऊया. छान वाटतं. ग्राहक बाजार शाम. होळी राधाकृष्ण मंदिर. राधाकृष्ण मंदिर हा रस्ता मागचा, तिथून आम्ही आलो. मेडिकल स्टोर, होंडा काट मेडिकल स्टोर. रिक्षा येत आहेत, बघू आता रिक्षा हात देतो. दुकानं भरपूर झाली आता इथे. हो फिरतोय. हे छान वाटतं ना पुरा बाजार. हर्षला फिरतोय ना आपण. बरा होता आरसाचा. हे जास्त बोलतो. काहीतरी छान वाटतं, सकाळचं वातावरण पण छान वाटतं आणि फिरायला पण बरं वाटतं. ते या ठिकाणी कोंड्याचं मच्छी मार्केट आहे, बघितलं असेल खूप. या ठिकाणी आतमध्ये गेला की राईट साईडलाच मच्छी मार्केट. आम्ही बघतोय रिक्षा आणि मग गावाकडे जाऊ. इथं या ठिकाणी आमचं घर आहे आमचं. हे बघ रिक्षा भेटली. आमच्या गावात पिंपळेश्वर हनुमान मंदिर. छान वाटतंय, गावी जाताना करत बरं वाटतं.
पोचलो आहे आमच्या वाडीमध्ये. आणि हे आलं आमचं घर. घर असं बंदच असतो कारण की आम्ही कसं 6-6 महिन्याने काय फंक्शन असेल तेव्हा येतो ना, त्यामुळे घर बंद असतं. तर घर उघडलं की असं हे जरा घराचं काम लागतं. सामान ठेवलं घरात की आजूबाजूचा परिसर जरा साफ करावा लागतो, घर थोडं साफ करावं लागतं. माणूस नसल्यामुळे जरा कोणाची घरं वगैरे अशी होतात. पण छान वाटतं, वातावरण छान वाटतं. गावी आलं की जरा शांतता असते, बरं वाटतं. साफसफाईचं काम सुरू झालेलं आहे आमचं. सामान ठेवलं आहे तसंच, आधी साफसफाई करायला घेतली. पण थोडी साफसफाई झाली की मग आम्ही फ्री झालो की मग सगळे सामानची मांडामांड करायचं, राहण्याचं बरं पडतं जरा. पण तोपर्यंत जरा काम लागतं. पण पूर्वी तर लयच त्रास होता. आता हे लादी वगैरे घातल्यामुळे आता त्रास कमी आहे. आता पूर्वी ते शेण सारवायला खूप वेळ जायचा. हे सगळं आता उद्या सकाळी पाणी येईल तर पाणी भरून घ्यायचं. मग आज जेवढं होईल तेवढं साफसफाई करून घेणार. जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त करून घेणार साफसफाई. म्हणजे सामानाची मांडामांड केली की बरं होईल. बाकी बघू उद्या. बाय.